कांद्याची भजी बनवताना फक्त एक गोष्ट घाला. भजी इतकी खुसखुशीत होतील की प्रत्येकजण त्याची रेसिपी विचारेल. गरमागरम चहा आणि त्यासोबत कुरकुरीत कांद्याची भजी, हे कॉम्बिनेशन समोर आलं की कोणालाही नाही म्हणता येणार नाही. पण कांद्याची भजी बनवताना एक अडचण नेहमी येते. तळल्यावर भजी छान कुरकुरीत वाटतात, पण थोड्या वेळातच नरम पडतात. त्यासाठी छोटीशी खास टीप. चला तर मग बनवूया. सर्वप्रथम कांदे स्वच्छ करून त्याचे उभे आणि शक्य तितके पातळ काप करून घ्या. कांद्याची काप एका मोठ्या भांड्यात काढून घ्या. आता यामध्ये 2 वाट्या बेसन घाला. त्यानंतर थोडीशी हळद, जिरे, बडीशेप म्हणजे शोप आणि थोडासा ओवा घाला. चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाका. आणि एक खास टीप, मिश्रणामध्ये फक्त 1 चमचा तांदूळाचे पीठ घाला. कांद्याची भजी अगदी कुरकुरीत होतील. ही छोटीशी टीप लक्षात ठेवा. तांदळाच्या पिठामुळे तळलेल्या भजींना मस्त कुरकुरीतपणा येतो. आता सर्व मिश्रण पुन्हा एकदा छान एकत्र करा आणि आवश्यकतेनुसार थोडे थोडे पाणी घालत भजींचे पीठ तयार करून घ्या. पाणी जास्त घालू नका, मिश्रण पातळ करू नका. आता तुमच्या आवडीनुसार चिरलेली हिरवी मिरची घाला. दुसरीकडे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवा. तेल व्यवस्थित गरम झाल्यावर तयार मिश्रणातून थोडे थोडे भजी तेलामध्ये सोडा. एकाच वेळी खूप भजी घालण्याऐवजी थोडी थोडी करून तळा. भजींना दोन्ही बाजूंनी छान सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. आणि बघा, आपली गरमागरम खमंग आणि खुसखुशीत कुरकुरीत कांद्याची भजी तयार आहेत. बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून कांद्याची अप्रतिम चव. सोबत गरमागरम चहा असेल तर मग विचारूच नका. तर कांद्याची भजी बनवताना तांदळाचे पीठ घालण्याची ही खास टीप विसरू नका. आणि अशाच घरगुती आणि पारंपरिक रेसिपीसाठी मला नक्की फॉलो करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.